श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या जातकानो, आता सावध व्हा, कारण येत्या 14 मे पासून तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या 12 वर्षापासूनच्या संधीची तुम्ही वाट पाहत होता, तो दरवाजा आता उघडला जाईल. कारण गुरुदेव बृहस्पती गुरु यांचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी केवळ एक ग्रहाची चाल नसून तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल जितका मोठा आहे तितका तो नाजूकही आहे. जर तुम्ही ही वेळ ओळखली नाही तर पुढची 12 वर्ष पुन्हा पश्चाताप तुम्हाला करावा लागेल. कन्या राशीच्या जातकानो, या परिवर्तनामुळे तुमच्या करिअरपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत सर्वच पातळावर उलथापालथ होईल. पण ही उलथापालथ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुम्हाला शिखरावर नेण्यासाठी आहे. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. माझं रखडलेलं काम कधी पूर्ण होईल? आर्थिक चणचण कधी संपेल? आणि प्रेमविवाहात येणारे अडथळे कधी दूर होतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये दडलेली आहेत. या महिन्याच्या अखेरीस तुमच्या आयुष्यात नेमके कोणते 3 मोठे बदलही घडणार आहेत ते देखील मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ ही भविष्यवाणी अर्ध्यावर सोडवण्याची चूक करू नका. कारण संपूर्ण ज्ञान तुम्हाला मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यापासून रोखू शकतं. व्हिडिओच्या शेवटी मी एक असा सिद्ध उपाय आणि महादेवाचा एक महामंत्र देखील सांगणार आहे, जो तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता मुळापासून उखडून टाकेल. त्यामुळे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि येणाऱ्या संकटापासून वाचवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात तब्बल 12 वर्षानंतर एक अत्यंत शुभ आणि सकारात्मक परिवर्तनाचा काळ सुरू होतोय. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुदेव बृहस्पती हे विस्तार व दैवी आशीर्वादाचे कारक मानले जातात आणि त्यांचे हे राशी परिवर्तनच तुमच्यासाठी भाग्योदयाचे संकेत घेऊन येत आहे. मित्रांनो, 14 मे 2025 पासूनच सुरू होणारा हा काळ म्हणजे तुमच्या रखडलेल्या कामांना गती देणारा ठरेल. कारण एका संपूर्ण चक्रानंतर गुरु पुन्हा एकदा तुमच्या राशीसाठी अनुकूल स्थितीत येत आहे. कन्या राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ ग्रहाचे राशी बदलणे नसून तुमच्या संघर्षाच्या कालखंडाचा अंत करणारा एक सुवर्ण काळ आहे. बृहस्पतीला जीवकारक म्हटले जाते, जो मानवी जीवनात नवीन चैतन्य आणि प्रगतीचे दारे उघडतो. गेल्या 12 वर्षात ज्या इच्छा अपूर्ण तुमच्या राहिल्यात आणि ज्या कामामध्ये वारंवार अडथळे येत होते, त्या आता गुरुदेवाच्या कृपेने मार्गी लागण्यास सुरुवात होतील. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता आणि समाधानही लाभेल. कन्या राशीच्या जातकांनो, स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार विस्तार म्हणजे जीवन असतं आणि गुरु ग्रहाचे हे गोचर तुमच्या जीवनात प्रत्येक पैलू विस्तारासाठी सज्ज करणार आहेत. तुमचं आरोग्य, शिक्षण, करिअर यामध्ये मोठी झेप घेण्याची हीच ती वेळ आहे. हा कालखंड तुमच्या नशिबाला नवी दिशा देणारा ठरू शकतो. 14 मे नंतरच्या या विशेष गोचर स्थितीमुळे तुम्हाला समाजात मान सन्मान आणि आर्थिक धैर्य मिळण्याचे प्रबळ असे योग निर्माण होत आहेत. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, गुरुदेव बृहस्पती या परिवर्तनामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची मोठी लाट येईल. विशेषतः घरातील स्त्रियांसाठी हा काळ अत्यंत भाग्याचा आहे. मग त्या माता, भगिनी असोत किंवा पत्नी, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला शुभ वार्ता मिळतील. कुटुंबातील स्त्रियांच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन त्यांना नवी ऊर्जा प्राप्त होईल. कुटुंबात गेल्या काही काळापासून असलेले वादाचे सावट सुद्धा दूर होऊन परस्पर सामंजस्य आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. कन्या राशीच्या जातकांनो, प्रेम संबंधाच्या बाबतीत हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल किंवा लग्नासाठी घरातून विरोध होत असेल, तर गुरुदेवाच्या आशीर्वादाने तो विरोध आता मावळण्यास सुरुवात देखील होईल. गुरुची शुभ दृष्टी तुमच्या प्रेम जीवनाला स्थिरतेकडे घेऊन जात आहे. जे जातक योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांना या काळात मनासारखा जोडीदार मिळण्याचे प्रबळ योग आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनात प्रेमाचा नवा बहर येईल. कन्या राशीच्या जातकांनो, वैवाहिक जीवनात असलेल्या जातकांसाठी हे गोचर नात्यातील गोडवा वाढवणारे ठरेल. पती पत्नीमध्ये जुने मतभेद मिटून एकमेकाबद्दलचा विश्वास अधिक घट्टही होईल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याचे आणि मंगल कार्याचे नियोजन होण्याचे संकेत मिळत आहेत. ज्या दाम्पत्यांना अपत्य सुखाची प्रतीक्षा होती, त्यांच्यासाठी सुद्धा या गुरुचे परिवर्तन, राशी परिवर्तन अत्यंत सकारात्मक बातमी घेऊन येऊ शकते, ज्यामुळे तुमच्या कुळाचा व कुटुंबाचा विस्तार नक्कीच होईल. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपून आनंदाची पहाट होणार असते, तेव्हा निसर्ग तुम्हाला पहिला संकेत देतो. तो म्हणजे तुमच्या अंतर्मनात जाणवणारी एक विलक्षण शांतता.
गेल्या अनेक वर्षापासून जो अनामिक दडपण, भीती, अस्वस्थता तुमच्या छातीवर बाळगून होती ती आता अचानक हलकी झाल्यासारखी वाटेल. डोळ्यात काढण्याशिवाय येणारे आनंद अश्रू हे या गोष्टीचे साक्ष देतील की आता तुमची हाक गुरुदेवापर्यंत पोहोचली आहे आणि तुमच्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आता जवळ आली आहे. त्यासोबतच दुसरा संकेत कन्या राशीसाठी तुम्हाला तुमच्या नात्यातील ओलाव्यातून मिळेल. ज्यांना तुम्ही आपलं मानलं पण त्यांनी तुम्हाला एकटं पाडलं, अशा काळात जेव्हा तुमचे आई वडील आणि जोडीदार अचानक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, तेव्हा समजून जा की हाच एक प्रत्यक्ष ईश्वराचा आशीर्वाद आहे. त्यांच्या डोळ्यात स्वतःबद्दलचा तो आदर, प्रेम तुम्हाला दिसेल. तो तुमच्या तुटलेल्या मनाला पुन्हा उभारी देईलच. वर्षानुवर्ष ज्या प्रेमासाठी तुम्ही आसुसलेले होतात तेच आता निस्वार्थपणे तुमच्या वाटेला येणार आहे. कन्या राशीच्या जातकानो, तिसरा आणि सर्वात भावनिक संकेत म्हणजे रखडलेल्या स्वप्नांना मिळणारी उभारी. एखादं असं काम किंवा एखादं असं स्वप्न तुम्ही आतापर्यंत कधीच पूर्ण नाही केलं, असं म्हणून मनाच्या कोपऱ्यात दडून ठेवलं होतं, ते अचानक पूर्ण होताना पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. तो क्षण असा असेल जेव्हा तुम्हाला जाणीव होईल की देव उशिरा का होईना पण तुमच्या वाट्याचं देणं कधीच विसरत नसतो. केवळ यशाची प्राप्ती ही नसेल तर तुमच्या संयमाचा आणि ईश्वरावरील तुमच्या अटळ विश्वासाचा झालेला मान सन्मान असेल मित्रांनो. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही कामाच्या ठिकाणी जो प्रामाणिकपणा दाखवलाय आणि जो घाम गळलाय त्याची दखल घेण्याची वेळ आता आली आहे. गुरुदेव बृहस्पती तुमच्या करिअरच्या घरात अशा काही संधी निर्माण करतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. जर तुमची पदोन्नती, प्रमोशन अडकलं असेल किंवा पगारात वाढ होत नसेल तर येत्या या काळात तुमचे अधिकारी स्वतःहून तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि हा काळ तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देणारा ठरेल. कन्या राशीच्या जातकांनो, आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत क्रांतिकारी सुद्धा ठरेल. लक्ष्मी आणि नारायण या दोघांची कृपा तुमच्यावर एकाच वेळी होताना दिसेल. ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला परतावा मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती तेथून आता धनप्राप्तीही सुरू होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि तुमच्या तिजोरीवर असलेली साडेसातीची सावट दूर होऊन तिथे बरकतही येईल. कष्टाचे पैसे आता वाया जाणार नाहीत तर ते तुमच्या भविष्यासाठी साठवले जातील. कन्या राशीच्या जातकांनो, ज्या जातकांचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा जे नवीन स्टार्टअप सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ तुमच्या एखाद्या सुवर्ण संधीसारखा आहे. तुमचे निर्णय अचूक ठरतील आणि बाजारपेठेत तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. जुनी कर्जे फेडण्यास सुरुवात झाल्यामुळे तुमच्या मनावरचं ओझंही हलकं होईल. नशिबाची साथ आणि तुमची जिद्द यामुळे या गोचर काळात तुम्ही यशाची नवी शिखरे सर कराल, जे पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील. लक्षात घ्या. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, गुरुदेवाच्या या परिवर्तनाचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी तुम्हाला काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत. या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी किंवा येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी मंदिरात जाऊन चण्याची डाळ, तूप आणि एखादे धार्मिक पुस्तक दान करायचं. तुमच्या हातून घडलेले हे सात्विक दान तुमच्या कुंडलीतील गुरुचा प्रभाव वाढवतील आणि जीवनातील अडथळे सुद्धा दूर करतील. लक्षात ठेवा, जेव्हा आपण इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करतो तेव्हा ईश्वर आपल्या आयुष्यातील अंधार आपोआप दूर करतो. कन्या राशीच्या जातकांनो, भगवान गणेशाची उपासना करणे तुमच्यासाठी या काळात कवच म्हणून काम सुद्धा करेल. दर बुधवारी गणपतीला गोड पानाचा विडा व लाडू अर्पण करून 4 वेळा गणेश चालीसा पठणही करावेत. हे छोटेसे कार्य तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देतील आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून तुमचे संरक्षणही करतील. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गातील सर्व विघ्न टळतील आणि तुम्ही ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. कन्या राशीच्या जातकांनो, आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक सुद्धा करावा आणि अभिषेक करताना दुधात थोडे केशर आणि पिवळी मोहरी आवर्जून टाकावी. त्यामुळे ओम भद्राय नमः, ओम रुद्राय नमः या मंत्राचा जप देखील केल्याने तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. महादेव हे संकटमोचक असतात मित्रांनो. त्यांच्या चरणी स्वतःला समर्पित केल्यास कोणतेही मोठे संकट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. श्रद्धा, सबुरी हेच तुमच्या यशाची आता गुरुकिल्ली ठरू शकते. कन्या राशीच्या जातकांनो, या भविष्यवाणीला मनाला शांती व नवी दिशा आशा मिळाली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांनाही आनंद देऊन शेअर करा. तुमच्या मनात असलेली कोणतीही इच्छा किंवा संकट दूर व्हावे यासाठी कमेंट बॉक्समध्ये
ओम नमः शिवाय किंवा महादेव कृपा करा सर्व संकट दूर करा असं कमेंट पूर्ण श्रद्धेने नक्की लिहा. आणि तुमची श्रद्धा तुमच्यासाठी चमत्कार ठरू शकते. या चॅनलला सबस्क्राईब करायला शेवटी विसरू नका. महादेव कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा.